सेवली येथील उपोषण स्थळाला तहसीलदारांची भेट, तरीही उपोषण कायम. शासनाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवल्याशिवाय उपोषण मागे नाही. उपोषणकर्त्यांची भूमिका. डॉक्टर रियाज शेख यांचा 40,000 नागरिकांच्या तीव्र आंदोलनाचा इशारा. सेवली येथील बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन आणि उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. काय आहे नक्की बातमी, पाहूया या व्हिडिओतून. सेवली इथं अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी 4था दिवस पूर्ण झाला. सलग 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली असून या पार्श्वभूमीवर तहसीलदार तायडे यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करत प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिले. सगळ्यांनी दखल घेऊन आम्हाला इथे सांगितलेलं की उपोषणाच्या स्थळी जाऊन ते उपोषण सोडवा. दुसरं जे आहे की आता अजून काही फायनल सगळा निर्णय झालेले नाही. दावे हरकतीची प्रक्रिया सुरू आहे, ती फायनल व्हायला अजून वेळ आहे. आता कोणती प्रोसेस होण्यासाठी जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की तुम्हाला सगळ्यांकडून दावे आणि हरकती घेऊन त्याच्यावर निर्णय घेतला जातो. मग त्यामध्ये तुमचं एकच गाव नाही, सगळे गावं, सगळे नागरिक, सगळ्यांचा समावेश असतो. त्यामुळे ती प्रोसेस काही फायनल झालेली नाही. आता तुम्हाला असं म्हणता येणार नाही की आमचं फायनल झालं आणि आमचं डावळलं गेलं, हे आपण या स्तराला म्हणू शकत नाही. त्यामुळे दावे हरकतीची प्रोसेस चालू आहे आणि तुमचं हे जे मागणं आहे ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार. आम्ही यांना फेवर केलं, त्यांना फेवर केलं, कोणत्या गावाला फेवर केलं, ही बिलकुल प्रशासनाची भूमिका नाही आहे. प्रशासन जे आहे ते तटस्थपणेच सगळे जे शासन निर्णय आहे त्याचा अभ्यास करूनच ती फायनल भूमिका घेणार आहे. मात्र उपोषणकर्त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत स्पष्ट केले की सेवली इथं अपर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावरून शासनाकडे पाठवल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही. केवळ आश्वासनच नव्हे तर अधिकृत कार्यवाही झाल्यानंतरच उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली. आज तहसीलदार मॅडम व त्यांचे सहकारी इथं आले होते, मात्र आम्ही त्यांच्या म्हणण्यावर उपोषण सोडलं नाही. आज हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तहसीलदार कलेक्टर मॅडमने व SDM साहेबांनी यांनी जर विभागीय आयुक्ताकडं सेवलीच्या पक्षात जर त्या हरकती दाखल केल्या, व्यवस्थितरित्या जर ते दाखवलं तर आणि SDM साहेब जर इथं आले तर आम्ही उपोषण सोडण्याचा विचार उद्या करू. मी उपोषण सोडायचा विचार करू. जोपर्यंत SDM साहेब इथे येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. विभागीय आयुक्ताला प्रस्ताव पाठवायचे. आज विभागीय आयुक्ताला प्रस्ताव पाठवायची शेवटची तारीख असल्यामुळे या आंदोलनात सेवली सरपंच प्रतिनिधी गणेश मोरे, सतीश डुमे, वरखेड सरपंच परमेश्वर गाडेकर, प्रल्हादराव पालवे, तानाजी राऊत आणि विजय सदावर्ते यांनी उपोषणकर्त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना सेवलीचे प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर रियाज शेख यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की मराठा आरक्षणाच्या संदर्भात शासनानं ज्या प्रकारे हैदराबाद गॅझेटला मान्यता दिली त्याचप्रमाणे सेवली गावाची हैदराबाद गॅझेटमध्ये तहसील म्हणून नोंद आहे. त्यामुळे सेवली इथं अप्पर तहसील कार्यालयास मान्यता देणे शासनासाठी न्याय ठरेल. अन्यथा सेवली सर्कलमधील सुमारे 40,000 नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला. आज चौथा दिवस आहे. 6 लोक आमचे उपोषणाला बसलेले आहेत. आज सेवली कडकडीत बंद ठेवलेलं आहे. शासनानं हैदराबाद गॅझेट महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे आणि त्यानुसार मराठा समाजाला न्याय दिला. हैदराबाद गॅझेटमध्ये सेवली हे तहसील होती, ती तहसील सेवलीकरांना देण्यात यावी ही आमची मागणी. शासनानं जर ही मागणी केली नाही तर उद्या 40,000 जनता रस्त्यावर येणार. हे शासनाला आम्ही ठणकावून सांगू इच्छितो. कमिशनर साहेबाकडे हे आम्ही अपील दाखल करणार. त्याच्यानंतर तिथं न्याय आम्हाला निश्चितच मिळेल. आम्ही स्टे घेणार. शासनाला आमचं ठणकावून ही चेतावणी आहे की हैदराबाद गॅझेट मान्य महाराष्ट्र शासनानं केलं, त्या अनुषंगानं शेवली हे हैदराबाद गॅझेटमध्ये तहसील म्हणून होती, आम्हाला तहसील म्हणून डिक्लेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. शुक्रवारी सेवली येथील सर्व व्यापारी बांधवांनी आपली आस्थापने बंद ठेवून बाजारपेठ बंदची हाक दिली. दिवसभर दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. अपर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागले असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष केंद्रित झालंय. तुम्ही डाव्या हरकतीमध्ये जर शेवली प्लस केली तरच शेवली होऊ शकते. अधिकार नाहीये
तुम्हाला आज जरी तुम्ही म्हणले, कलेक्टर मॅडम जरी म्हणल्या की प्रस्ताव पाठवते, प्रस्ताव पाठवण्याचा अधिकारच नाही तुम्हाला. पाठवून काय करणार आहे तुम्ही? जर समजा नेरपेक्षा शेवली कशी प्लस आहे ह्या बाजू जर ठामपणे मांडत असाल तर शेवली होईल. बरोबर आहे का? नुसतं तुम्ही मन समाधान नका करू लोकांचं की आम्ही प्रस्ताव पाठवणार आहे. प्रस्ताव पाठवण्याचा अधिकार तुम्हालाही नाही आणि कलेक्टर मॅडमलाही नाही सध्याच्या घडीला. अप्पर तहसीलसाठी महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही नेरपेक्षा कसे प्लस आहे हे तुम्हाला आम्ही वारंवार सुचवलेलं आहे. हे मुद्दे तुम्ही घेतलेच नाही कुठं, आपल्या प्रशासनानं कुठेही घेतले नाही. म्हणून आम्हाला नाईलाज असतो ही पाळी आलेली आहे. आम्ही तुमच्या विरोधातले नाही किंवा प्रशासनाच्या विरोधातले लोक नाहीत, पण आम्हाला हा मुद्दा का उपस्थित करावा लागला किंवा हा आंदोलन का करावं लागलं याचं एकमेव कारण आहे. आम्ही तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव, पॉप्युलेशन सगळ्यात मोठं गाव शेवली आहे. डोंगराळ भाग जर कुठं असतो तर तुम्ही डोंगरावरून चढून फक्त शेवलच आलात. नेरमध्ये दिल्या गेलं की नेर हे डोंगराळ भाग आहे. कुठे नेरच्या पलीकडून डोंगर लागतोय? कुठंच लागत नाही.